नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील आजचं आपलं महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील 49वे लेक्चर। प्रश्न क्रमांक 281, पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे टिंबटिंब येथे आढळतात। हा प्रश्न नंदुरबार पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व मराठवाडा। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम महाराष्ट्र। या भागामध्ये आपल्याला पानझडी वृक्षांची अरण्ये आढळून येतात। मग पानझडी वृक्षांसाठी किती सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते, तर ज्या भागामध्ये 120 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो त्या ठिकाणी आपल्याला पानझडी वृक्षांची वने किंवा अरण्ये पाहायला मिळतात। मग कोकणामध्ये कोणत्या प्रकारची अरण्ये असतात, तर कोकणामध्ये सदाहरित प्रकारची अरण्ये आपल्याला पाहायला मिळतात। सदाहरित अरण्य हे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सदाहरित वने पाहायला मिळतात। मग पर्याय क्रमांक 3 विदर्भ आणि पर्याय क्रमांक 4 मराठवाडा या भागामध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला वने किंवा अरण्ये पाहायला मिळतात, तर विदर्भ व मराठवाडा या ठिकाणी आपल्याला काटेरी अरण्य पाहायला मिळतात। ज्या भागामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी काटेरी वनांची आढळून येण्याची क्षमता जास्त असते। यामध्ये पुणे, सातारा, त्याचप्रमाणे सांगली, जळगाव, धुळे, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग या भागामध्ये आपल्याला काटेरी वने आढळून येतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 282, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र टिंबटिंब इतके आहे। हा प्रश्न चंद्रपूर पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत 25.3%, 20.1%, 2% आणि 16.7%। मग महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्र किती आहे, तर महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्र आहे 61,936.42 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्र आहे। आणि एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के वनव्याप्त क्षेत्र आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20.1% इतकं क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 283, खालीलपैकी कोणत्या गोष्टींसाठी पाचगणी हे थंड हवामानाचे ठिकाण प्रसिद्ध आहे। हा प्रश्न सातारा जिल्हा चालक पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत स्ट्रॉबेरी, साहसी खेळ, निवासी शाळा व वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व गोष्टींसाठी पाचगणी हे थंड हवामानाचे ठिकाण प्रसिद्ध आहे। या ठिकाणी स्ट्रॉबेरी, साहसी खेळ व निवासी शाळा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 284, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे। हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड व सोलापूर। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीड या ठिकाणी परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान आहे। धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे, तर धाराशिव हे उस्मानाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे
औरंगाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव आहे. प्रश्न क्रमांक 285. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत भूम, वेरूळ, जांब आणि पैठण. मग आपल्याला माहिती पाहिजे की मराठवाड्यामध्ये कोणते कोणते ठिकाणे येतात खालीलपैकी. तर मराठवाड्यामध्ये वेरूळ येतं, पैठण येतं. हे दोन्ही ठिकाणं कुठे येतात? मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर भूम आहे, जांब आहे, हे सुद्धा कुठे आहे? हे सुद्धा मराठवाड्यामध्येच आहे. मग दक्षिण काशी हे कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर दक्षिण काशी हे पैठण या शहराला म्हटलं जातं किंवा पैठण या शहराला मराठवाड्यातील दक्षिणेतील काशी असं संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 286. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? हा प्रश्न जळगाव पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पद्मालय, पाल, पाटणा देवी आणि अजिंठा लेणी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्न वाचला की लगेच यायला पाहिजे, कारण अजिंठा लेणी हे जळगावमध्ये आहेत का? तर नाही. अजिंठा लेणी हे कुठे आहेत? तर हे आहेत छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अजिंठा लेणी. पाटणा देवी, पाल, पद्मालय हे कुठे आहेत? तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 287. संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा प्रश्न लातूर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत मुंबई सब अर्बन, ठाणे, रत्नागिरी आणि यवतमाळ. आपल्याला माहिती आहे जे रत्नागिरी आहे किंवा यवतमाळ आहे यामध्ये कोणती उद्यानं आहेत का? किंवा संजय गांधी नॅशनल पार्क सारखं कुठं नाव आपण ऐकलंय का? तर नाही. हे जे नॅशनल पार्क आहे हे मुंबई सब अर्बन या जिल्ह्यामध्ये आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई सब अर्बन या जिल्ह्यामध्ये येतं. मग संजय गांधी नॅशनल पार्क याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झालेली आहे? तर ती झालेली आहे 4 फेब्रुवारी 1983 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे. एकूण क्षेत्र किती आहे? तर या उद्यानाचं एकूण क्षेत्र आहे 103.09 चौरस किलोमीटर इतकं आहे. त्यामधील मुंबई उपनगर यामध्ये 44.45 चौरस किलोमीटर व ठाण्यामध्ये किंवा ठाणे उपनगरामध्ये 58.64 चौरस किलोमीटर इतका भाग येतो. तसं बघायला गेलं तर या प्रश्नाचं हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे, कारण संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई सबअर्बन व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून आहे. या उद्यानामध्ये एकूण 250 जातीचे पक्षी आढळून येतात. किती जातीचे पक्षी आहेत या ठिकाणी? 250 जातीचे पक्षी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. या अभयारण्यामध्ये आपल्याला सदाहरित, नीम सदाहरित, त्याचप्रमाणे खारफुटी प्रकारची वने सुद्धा पाहायला मिळतात. एकूण 3 प्रकारची वने या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आढळून येतात. मुंबईला होणारा जो पाणी पुरवठा आहे, मुंबई हे शहर आहे, या शहराला होणारा पाणी पुरवठा हा तुळशी व पवई या 2 तलावामार्फत केला जातो आणि ही दोन्ही तलाव जे आहेत तुळशी आणि पोवई
ही दोन्ही तलाव या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत. त्याचप्रमाणे खडकात कोरलेली कान्हेरी लेणी कुठे आहेत? ही सुद्धा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये पाहायला मिळतात. आणि ही कान्हेरी लेणी कशी आहेत? बौद्ध काळामधील आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 288. जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोठे उभारण्यात येत आहे? हा प्रश्न बीड पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत इगतपुरी, शिरपूर जैन, कुंभोज आणि मांगीतुंगी. मग जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची एकूण 108 फूट उंचीची भव्य मूर्ती ही मांगीतुंगी या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 289. सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत नाशिक, ठाणे, पालघर व रायगड. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पालघर या जिल्ह्यात सूर्यमाळ कडा असलेले सर्वात उंचीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 290. यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत भीमाशंकर, घृणेश्वर, महाकालेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही. भीमाशंकर, घृणेश्वर, त्र्यंबकेश्वर ही तीनही ज्योतिर्लिंग कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग कुठे आहे? तर महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश या राज्यामध्ये उज्जैन या ठिकाणी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 291. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान टिंबटिंब या जिल्ह्यास मिळालेला आहे. हा प्रश्न SRPF गृह क्रमांक 4 व नागपूर पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई व नागपूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सिंधुदुर्ग हा जिल्हा पहिला पर्यटन जिल्हा ठरलेला आहे किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान मिळालेला आहे. मग सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कधी मिळालेला आहे? तर सन 1999 रोजी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान मिळालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कधी झालेली आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना ही 1 मे 1981 रोजी झालेली आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्यामधून विभक्त होऊन बनलेला जिल्हा आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधण्यात आलेला आहे. कोणी बांधलेला आहे? हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला बांधलेला आहे. मग आपल्याला काय काय पाहायला मिळतं? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर ती झालेली आहे 1 मे 1981 रोजी. कोणत्या जिल्ह्यातून विभक्त झालेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा विभक्त झालेला आहे. पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान हा कधी मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे 1999 साली मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग हा जलदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे? तर तो आहे
कुरटे या बेटावरती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 292. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ कोणते आहे? हा प्रश्न कोल्हापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत तुळजापूर, माहूर, कोल्हापूर आणि वणी. वणी कुठे आहे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ हे वणी या ठिकाणी आहे. नाशिकमधल्या वणी या ठिकाणी 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ आहे. यापैकी तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी ही माता आहे. तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी माता आहे आणि हे पूर्ण पीठ आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ आहे. दुसरं आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. कोणतं आहे? महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे दुसरं शक्तिपीठ आहे. आणि माहूर या ठिकाणी रेणुका माता मंदिर आहे. कोणतं आहे? रेणुका माता मंदिर हे तिसरं शक्तिपीठ आहे. आणि सप्तशृंगी हे 3.5 पीठापैकी अर्धपीठ हे वणी सप्तशृंगी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 293. गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 11 त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पालघर, वाशिम, बुलढाणा व ठाणे. मग गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे ठाणे या जिल्ह्यात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 294. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकतात? हा प्रश्न रायगड चालक पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर व माथेरान. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. माथेरान या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचता येतं. मग माथेरान हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यातला आहे? तर महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यातला आहे. लोणावळा आणि खंडाळा हे पुणे जिल्ह्यामधील थंड हवेची ठिकाणं आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 295. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेशस्थान टिंबटिंब हे आहे. हा प्रश्न रायगड चालक भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पाली, महाड, सिद्धटेक आणि महागणपती. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेशस्थान हे पाली हे आहे. सिद्धटेक हे कुठे येतं? तर सिद्धटेक हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. महागणपती कुठे आहे? रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये येतं. महड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि पाली हे सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेशस्थान आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 296. अष्टविनायकांपैकी वरद विनायक हे ठिकाण खालापूर तालुक्यातील टिंबटिंब येथे आहे. हा प्रश्न रायगड बॅट्समन पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत भद्रक, महाड, पाली व ओझर. मग अष्टविनायकापैकी वरद विनायक हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे खालापूर तालुक्यातील महाड या ठिकाणी आहे. ओझरला काय आहे? ओझरला लेण्याद्री हा गणपती आहे. हा पण अष्टविनायकांपैकीच आहे. पाली हे कुठे आहे? पालीचा गणपती सुधागड या ठिकाणी आहे. भद्रक अष्टविनायकांपैकी गणपती आहे का? तर नाही. हा पर्याय इथेच कट होऊन
जातो। तुम्हाला अष्टविनायकांपैकी 8 गणपती आणि ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे। बेसिक गोष्टी असतात त्या तुम्हाला पाठच कराव्या लागतात, त्याला कोणताही ऑप्शन किंवा कोणतीही ट्रिक नाही, शॉर्टकट नाही। प्रश्न क्रमांक 297, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांसंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 1 व पुणे पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत महाबळेश्वर, सातारा, माथेरान, ठाणे, भंडारदरा, अहमदनगर आणि चिखलदरा, अमरावती। जर मित्रांनो तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येऊन जाईल, कारण आपण याच्या अगोदरच बघितलेलं आहे की माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ट्रॉय ट्रेनचा वापर करावा लागतो किंवा ट्रॉय ट्रेननी जाता येतं। आणि त्याच ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की माथेरान हे कोणत्या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे, तर माथेरान हे रायगड या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे। त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माथेरान हे ठाणे जिल्ह्यातलं नसून कोणत्या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते आहे रायगड या जिल्ह्यामधलं। प्रश्न क्रमांक 298, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयातील गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। हा प्रश्न मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत आगखाना पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युलर जेल व लक्ष्मी विलास पॅलेस। मग पुण्यामध्ये कोणतं स्मारक आहे, तर पुण्यामध्ये आहे आगखाना पॅलेस, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आगखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयातील गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 299, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। पर्याय दिलेले आहेत माथेरान थंड हवेचं ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसा स्थळ। हा प्रश्न मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मग या प्रश्नात चुकीची जोडी कोणती आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 2, ताडोबा या ठिकाणी लेणी नसून ताडोबा या ठिकाणी काय आहे, अभयारण्य आहे। आणि हे कुठे आहे, तर हे आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। माथेरानला थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर आहे। कोल्हापूरला करवीर निवासिनी काय आहे, करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी। आणि अजिंठा वेरूळ लेणी जी आहेत त्याला काय आहे, जागतिक वारसा स्थळ देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या या प्रश्नात चुकीची जोडी आहे ताडोबा या ठिकाणी लेणी नसून काय आहे, अभयारण्य आहे। आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 300, बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचं ठिकाण आहे। हा प्रश्न बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मग बुलढाणा या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते थंड हवेची ठिकाणं आहेत, तर यामधील बुलढाणा, अंबाबरवा व भिंगरा ही तीनही ठिकाणं जी थंड हवेची आहेत ती कुठे आहेत, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहेत। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे, मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे व फायनल टार्गेट MPSC या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।